मी गेल्या 5 दिवसांपासून बारामतीच्या परिसरात पोटनिवडणुकीच्या निमित्तानं फिरलो. त्यामध्ये अनेक गावकऱ्यांशी संवाद साधले आणि अनेकांनी ही भावना व्यक्त केली की आदरणीय अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास लागला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगता सभेमध्ये तसं बोलून दाखवलं. आदरणीय सुनेत्रावहिनी पण त्या बोलल्या आणि आता तो फास्ट ट्रॅकवर आला पाहिजे. पण हे करत असताना अंधश्रद्धेचे काही प्रकार माझ्या निदर्शनास काही लोकांनी आणून दिले. त्यातला एक प्रकार मी बघितला. तो दादांचा जो काटेवाडीचा बंगला आहे, त्या बंगल्याची जी शेती आहे, त्या शेतीच्या बांधावर एक झाड आहे आणि त्याला बोकड लटकवलेलं होतं आणि त्या बोकडाचं मस्तक मारलेलं होतं. आणि ही पूजा साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 21 जानेवारीला पहाटे 1:23 केली, ज्या दिवशी सोमवती अमावस्या संपली. दुसरं असं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये AIचं एक कॉलेजचं उद्घाटन दादांच्या हस्ते होणार होतं. तिथंसुद्धा बाहुल्या पूजल्या गेल्याचं एक ट्विट मी केलं. तो प्रकारसुद्धा आणि त्यानंतर 28 जानेवारीला दादांच्या विमानाचा अपघात आणि काही दिवसांपूर्वी दादांच्या फोटोला फुल्या मारल्या गेल्याचं स्वतः आमदार रोहित पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं होतं. तर माझा असा अंदाज आहे, अर्थातच तो तेजस्विनी सातपुते जे SITच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे माझी विनंती राहणार आहे की ह्या अजितदादांच्या विमान अपघाताचा कॅप्टन अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाच्या ईशान्येश्वर मंदिरापर्यंतचा काही धागादोरा आहे का हे तपासलं पाहिजे. कारण त्याची शंका दाट बळावते त्याच्याकरता की त्याच अमावस्येला काही दिवसाला आपल्या बारामतीच्या सहयोग बंगल्याच्या भिगवण रोडवर सुद्धा समोर अशीच पूजा केली गेली होती. दादा हे प्रचंड विज्ञानवादी होते, पण दादांचा विमान अपघाताच्या मागं हे काही आहे का? कोणते भक्त ते ईशान्येश्वर मंदिरात गेले का? त्यांनी काही अघोरी पूजा केल्या का? बारामतीच्या बाहेरच्या लोकांची इथं येऊन हे करण्याचं हिंमत होऊ शकत नाही, पण इथल्याच काही लोकांना हाताशी धरून अशा पूजा घडवल्या गेल्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे याचा चौकशी तपास निष्पक्षपाती व्हावा आणि अजितदादांच्या विमान अपघाताचा अँगल हा ईशान्येश्वर मंदिर कॅप्टन अशोक खरात आणि त्यांच्या भक्त संप्रदायातले काही राजकीय पुढारी त्यात आहेत का, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य आलं पाहिजे, अशी SITला आणि माननीय मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो.